नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या YouTube चॅनलवर मी ज्योती काठवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे +60 चा फॉर्म्युला। मागील व्हिडिओजमध्ये +90, +80, +70 हे फॉर्म्युला मी तुम्हाला पूर्ण शिकवलेले आहेत। नक्कीच तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले असाल। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली बेल आयकॉन ही प्रेस करा, जेणेकरून रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया +60 अबॅकस टूलवर कशा पद्धतीने केलं जातं। ओके, ज्या वेळेस आपल्याकडे बीट्स अवेलेबल नसतील तेव्हा। आता बघा, तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये अबॅकस लेवल 1 मध्ये मी +6 चा फॉर्म्युला शिकवलेला होता, बरोबर। +6 चा फॉर्म्युला आहे +6 +10 - 4। तसा सेम असतो +60 चा फॉर्म्युला। +60 चा फॉर्म्युला आहे +60 +100 - 40। आता मागच्या व्हिडिओजने तुम्हाला एक वेळा रिकॉल झालंच असेल की हे फॉर्म्युला जे आहे ते कशा पद्धतीने बनवले जातात। म्हणजे हे फॉर्म्युला जे आहे ते ऑलरेडी युनिट्सशी रिलेटेड जे पण फॉर्म्युला आहे तसेच सेम असतात, 10 शी रिलेटेड तसेच सेम असतात 1000 शी रिलेटेड। महत्वाचा आहे तो कॉन्सेप्ट पूर्ण कंप्लीट करताना कॉम्बिनेशन फॉर्म्युला सुद्धा पूर्णपणे समजून घेणं। आणि जर तुम्हाला कॉम्बिनेशन फॉर्म्युला योग्यरित्या येत असेल तर तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला इझिली कॅल्क्युलेट करू शकता। जे पण सम्स आहेत ते इझिली कॅल्क्युलेट करू शकता। ओके, आता +60 चा आजचा फॉर्म्युला आहे +60 +100 - 40। चला तर मग ह्या क्वेश्चन्सच्या थ्रू मी तुम्हाला कॅल्क्युलेशन पूर्णपणे समजवते की टेन्स आणि युनिट्स असतील, टेन्स अँड युनिट्सशी रिलेटेड जे पण नंबर्स असतील त्याचं कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल। आज मी डिजिट जास्त घेतलेले आहेत, याच्यामध्ये नंबर जे आहेत ते एक्सपांड केलेले आहेत, त्यामुळे वेगवेगळे फॉर्म्युला याच्यामध्ये ऍड होतील। मागचे सुद्धा फॉर्म्युला पूर्णपणे रिकॉल केले जातील। ओके, तर सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका। चला, फर्स्ट क्वेश्चन आहे 20 + 20 + 60 + 2 + 2 + 7। आता पहा, 20 साठी टेन्स रॉड मधला हा 20 + 20 पुन्हा 20 आहे, 20 पुन्हा ऍड करा। नेक्स्ट आहे +60 जो आजचा फॉर्म्युला आहे। +60 चा फॉर्म्युला आहे +100 - 40, +100 - 40। नेक्स्ट इज +2, तर +2 पुन्हा +2 आहे, +2। आता पहा +7 करायचंय। कालचा जो फॉर्म्युला होता, कालच्या फॉर्म्युलामध्ये मी तुम्हाला +7 आणि +70 हे दोन्ही फॉर्म्युला शिकवले होते। तर इथे +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3, म्हणजे आपला आन्सर येतं 111। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 90 - 50 + 60 + 9 - 5 + 6 + 9। पहा, आता इथे आधी आपल्याला 30 घ्यायचे, मी घेतले 30, सॉरी मी नेक्स्ट क्वेश्चन घेतला। फर्स्ट आपल्याला घ्यायचे 90, देन हे 90 - 50, तर इथून डायरेक्टली -50 करणार। नेक्स्ट इज +60, +60 चा फॉर्म्युला आहे +100 - 40, +100 - 40। नेक्स्ट आहे +9। आता पहा, +9 आपल्याला युनिट्स रॉड मधलं घ्यायचे, ते इथे +9, नेक्स्ट -6, देन हे -6 -5 सॉरी, नेक्स्ट +6, तर +6 साठी फॉर्म्युला आहे +10 - 4। नेक्स्ट इज +9, तर हे +9, म्हणजे आपला आन्सर येतं 190। हे 100, हे टेन्स आणि हे युनिट्स, तर 190। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 + 10 + 60 + 3 + 1 + 6 + 5 + 5। आता या क्वेश्चन मध्ये मागचे सुद्धा युनिट्सशी रिलेटेड बिग फ्रेंडचे जे पण फॉर्म्युला होते ते पूर्णपणे रिकॉल होत आहेत। तर पूर्ण पहा की कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं। फर्स्ट आहे 30, तर हे घेतले 30। नेक्स्ट इज 10, तर हे 10 + 60, तर +60 साठी +100 - 40, हे झाले +60। नेक्स्ट इज +3, +3 +1 +1 +6 +10 - 4, दिस इज +6। नेक्स्ट इज +5 आता पहा पुन्हा +5 करायचे, तर +5 साठी युनिट बीट आहेत का, नाहीये, तर आपण बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करणार +10 - 5। आपला आन्सर येतं 120। आता युनिटवर काहीच नाहीये म्हणजे इथे 0 अज्युम करणार, तर इथं आन्सर येतं 120।
नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 प्लस 70 प्लस 60 प्लस 30 प्लस 2 प्लस 7 प्लस 6 प्लस 3. पहा आता इथे 20 आधी घेणार, हे 20 प्लस 70. आता 70 साठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये कारण ऑलरेडी बीट्स आहेत, तर आपण डायरेक्टली इथं प्लस 70 करणार. नेक्स्ट इज प्लस 60. प्लस 60 साठी प्लस 100 मायनस 40. नेक्स्ट इज प्लस 30, तर हे प्लस 30. नेक्स्ट प्लस 2, हे प्लस 2 प्लस 7. आता पहा जसं टेन्स मध्ये होतं तसंच युनिट्स मध्ये पण बीट्स अवेलेबल आहेत, तर डायरेक्टली इथे प्लस 7 करायचे. नेक्स्ट इज प्लस 6. प्लस 6 साठी प्लस 10 मायनस 4 हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. नेक्स्ट इज प्लस 3, तर हे प्लस 3 मीन्स आपला आन्सर येतं 198. आता हे बीट खाली आहे आपल्या, तर इथं 198 हे आन्सर येईल. 198 आहे की नाही. कॅल्क्युलेशन सोपं, महत्वाचं आहे प्रत्येक फॉर्म्युला समजून घेणं आणि प्रत्येक कॉन्सेप्ट योग्यरित्या करणं. नेक्स्ट आहे 90 मायनस 60 प्लस 10 प्लस 60 प्लस 9 मायनस 6 प्लस 1 प्लस 7. पहा आता इथे 90 डायरेक्टली आपण ऍड केले. नेक्स्ट इज मायनस 60, तर हे मायनस 60 प्लस 10 प्लस 60. आता प्लस 6 साठी फॉर्म्युला यूज होणार, प्लस 100 मायनस 4. नेक्स्ट इज प्लस 9, तर हे प्लस 9. नेक्स्ट मायनस 6, देन हे 5 आणि हे 1 मायनस 6 प्लस 1 प्लस 1 प्लस 7, तर प्लस 10 मायनस 3 हे प्लस 7 होतील. म्हणजे आपला आन्सर येईल 111. हे 111. ओके. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 प्लस 70 प्लस 40 प्लस 60 प्लस 3 प्लस 7 प्लस 4 प्लस 6. पहा आता इथे प्लस 30 आधी घेणार. नेक्स्ट आहे प्लस 70. प्लस 70 साठी फॉर्म्युला आहे प्लस 100 मायनस 30. प्लस 100 मायनस 30. नेक्स्ट इज प्लस 40. आता पुन्हा प्लस 40 घ्या. आता प्लस 60 पुन्हा घ्यायची आपल्याला, तर इथे काय करणार, पुन्हा प्लस 100 करणार आणि मायनस 40 करणार आपण. ओके. नेक्स्ट इज प्लस 3. प्लस 3 साठी युनिट डॉट यूज करा. प्लस 3 प्लस 7 प्लस 10 मायनस 3. दिस इज प्लस 7. नेक्स्ट इज प्लस 4. आता युनिट्स पुन्हा प्लस 4. नेक्स्ट प्लस 6. आता प्लस 6 साठी पुन्हा हाच फॉर्म्युला यूज होईल युनिट्सचा, बिग फ्रेंड्सचा. तर प्लस 10 मायनस 4 मीन्स आपला आन्सर येतं 220. आता इथे काहीच नाहीये युनिट्स मध्ये, युनिट्स बीटला आन्सर लाईनला युनिट्स बीट टच नाहीये, म्हणजे इथं 0 अजून करायचे. तर 220 हा आपला आन्सर आहे. 220 आहे की नाही सोपं. अशा पद्धतीने अबॅकस वर जे पण युनिट्सशी रिलेटेड बिग फ्रेंड्स फॉर्म्युला आहे तसेच टेन्सशी रिलेटेड सुद्धा बिग फ्रेंड फॉर्म्युला आहेत. आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हे पूर्णपणे फॉर्म्युला समजून घेऊन करणं खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला योग्यरित्या फॉर्म्युला समजले असतील तरच तुम्ही कॅल्क्युलेशन इझिली करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा आपला प्लस 60चा फॉर्म्युला कंप्लीट झालेला आहे. घरी सराव करत राहा, प्रॅक्टिस केली तरच तुम्ही परफेक्ट व्हाल. सो डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट. जर तुम्हाला खरंच अबॅकस घरी बसून शिकायचं असेल तर सराव करणं तेवढंच महत्वाचं आहे. फक्त व्हिडिओज बघून काहीच उपयोग होणार नाही, तर त्या संग सरावही तेवढंच महत्वाचं आहे. ओके. नक्कीच तुम्हाला आजचा हा फॉर्म्युला समजला असेल. प्लस 6 अँड प्लस 60चा प्लस 6 पुन्हा रिकॉल केलेलं होतं आणि प्लस 60चा आजचा फॉर्म्युला नक्कीच तुम्हाला समजला असेल. जर काही डाऊट्स असतील कमेंटच्या थ्रू नक्की विचारा. तुमचे जेही डाऊट्स असतील ते पूर्णपणे क्लिअर करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया प्लस 50चा फॉर्म्युला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.